अजितदादांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम. पद्माकर जगदाळे यांनी दिली कार्यक्रमाची माहिती. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य शासनानेही अजितदादा पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी करण्याचा निर्णय घेतल्याची पार्श्वभूमी असताना विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना पद्माकर जगदाळे म्हणाले की अजितदादा यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गरजू नागरिकांना मदत, आरोग्य तपासणी शिबिर तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. युवकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. जयंती हा केवळ उत्सव नसून समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प असल्याचे सांगत सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला उपमहापौर गजानन मगदुम, पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अजितदादांची जयंती म्हणायला दुःख होतं आहे, पण नाईलाज आहे. येत्या 22 तारखेला 22 जुलैला अजितदादांचा वाढदिवस असतो. तो आपण आता यानंतर जयंती म्हणून आपण हा दिवस सगळं बघतो. या निमित्तानं महाराष्ट्रभर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जे समाज उपयोगी असे काही जे कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत, ते आम्ही या ठिकाणी घेत आहोत. त्याला आपण जनसेवा सप्ताह असं नाव दिलेलं आहे. त्या सप्ताहामध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्याला आपण काही कार्यक्रम ठरवून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण मिरजेमध्ये इद्रिसभाई नायकवडींच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबिर घेतो आहे. त्यामध्ये मुंबईचे कोकिळाबेन, टाटा हॉस्पिटल वगैरे हे सगळे हॉस्पिटल्स येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्वच गावागावातून इथं पेशंट येतील, त्यांचे चेकिंग होईल आणि त्यांचं काय उपचार असेल त्याचं फॉलोअप पण होईल. त्याचबरोबर पर्यावरणासाठी म्हणून आपण खास दादांचा आवडता विषय होता, त्यामध्ये आपण वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करतो आहे. आपले जे कलाकार आहेत सयाजी शिंदे, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आपण सगळीकडेच ते कार्यक्रम करतो आहे. त्याला आपण देवगिरी ते देवराई अशा पद्धतीनं तो कार्यक्रम करतो आहे. त्याचबरोबर त्यामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये आपण स्वच्छतेची मोहीम मोठ्या प्रमाणात घेतो आहे. आपल्याकडं जो आपला घाट आहे, त्यातली त्या स्मशानभूमी आहे, त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षीच करतो, पण यावर्षी आणखी जरा चांगले तिथं स्वच्छता होईल. त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल परिसर आम्ही स्वच्छ करतो आहे, तो एक उपक्रम घेतो आहे. त्याचबरोबर वारकरी आता जे पायी चाललेले आहेत, दिंड्या चाललेल्या आहेत, त्यांच्या सेवेसाठी म्हणून वारकरी सेवा उपक्रम अशा पद्धतीनं आम्ही तो राबवतो आहे. आणि महिलाविषयी, महिला सक्षमीकरणासाठी म्हणून आपण महिलांना वेगवेगळे जे काय प्रशिक्षण असतील, लघुउद्योग असेल, त्यांना त्याच्यासाठी मायक्रो फायनान्स असेल, यामध्ये आपण लक्ष घालून महिलांनाही आपण काही मदत करणार आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण पुरस्कार अजितदादांच्या नावानं आपण काही महिलांना इथं देणार आहे. त्याचबरोबर शेतकरी महिलांचा सन्मान, ज्या महिला शेती चांगल्या पद्धतीनं करतायत त्यांचा सन्मान पण आपण या ठिकाणी करतो आहे. त्याच्यानंतर कृषीविषयक काही कार्यक्रम आपण घेतो आहे. त्याच्यामध्ये आता आपण बघतोय की सर्वच पिकांच्यासाठी AIचं फार मोठं आता सध्या उपक्रम चालतो आहे आणि त्याच्यामध्ये AIचा इफेक्ट पण फार चांगला होतो आहे. आपल्याकडं आष्टा आणि इस्लामपूर परिसरामध्ये सगळी ऊसाची लागवड असल्यामुळं आणि विशेष म्हणजे हे उपक्रम चांगले करणारे आष्ट्यामध्ये खूप मोठे शेतकरी आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आपण तिथं एक AIवरती कार्यशाळा तिथं घेतोय आपण शेतकऱ्यांच्यासाठी. आपण बघतोय की आता शेतीचं उत्पन्न AIमुळं 150 टनापर्यंत एकरी चाललेलं आहे आणि त्याचा शेतकऱ्यांसाठी उपयोग व्हावा, त्यासाठी एक आमचा तो प्रयत्न आहे. त्याचबरोबर अजितदादा कृषी सन्मान म्हणून पण आपण या ठिकाणी पुरस्कार देणार आहोत. त्याचबरोबर युवा संकल्प शिबिरं, आता युवानं
जे कार्यकर्ते आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, इथं जाऊन आपण काय करायचं हे युवकांना नीट माहिती नसतं. त्या दृष्टिकोनातून आपण एक चांगला कार्यकर्ता घडावा यासाठी शिबिरं पण आपण इथं आयोजित करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादा नेहमीच अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत होते. अल्पसंख्याकांच्यासाठी जेवढे म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने काही निर्णय घेतलेले आहेत त्याचे लाभ अल्पसंख्याकांना करून देण्यासाठी म्हणून आपण शिबिरं घेतोय. कोणाचं फायनान्स असेल, कोणाचं काय एखादा उपक्रम असेल, तर त्यासाठी जेवढ्या योजना आहेत, जेवढे उपक्रम आहेत ते अल्पसंख्याक समाजासाठी म्हणून आपण सगळ्यांना ते समजावून सांगून त्याच्यामध्ये त्यांना कशा पद्धतीनं लाभ मिळवून घेता येईल या पद्धतीनं आम्ही करतोय. अशा पद्धतीनं दादांच्या जयंतीच्या निमित्तानं 22 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत, जुलैपर्यंत हे सगळे उपक्रम आम्ही या जिल्ह्यामध्ये राबवतोय. याच पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पण उपक्रम राबवतो.